कोरडा नदीतून काही अज्ञात व्यक्तींकडून बेकायदेशीररित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी एका पथकासह घटनास्थळी जाऊन सापळा रचला। पोलिसांनी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास 6 जणांना रंगेहात पकडले आणि त्यांची वाहने व JCB यंत्रे जप्त केली। कडक उन्हामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या आटल्या असल्याने वाळू माफियांकडून हा बेकायदेशीर उपसा केला जात होता। या कारवाईत एकूण 6 ब्रास वाळूसह 1,21,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सांगोला पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण। दिनांक 14/6/2026 रोजी रात्री आम्हाला माहिती मिळाली, गोपनीय माहिती मिळाली, जवळ येथील कोरडा नदी पात्रामध्ये अवैध रीतीने वाळू साफ होत आहे। त्याची माहिती मिळताच मी तात्काळ सांगोला पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पाठवली। आमची टीम त्या ठिकाणी जातात त्यांना नदीपात्रामध्ये 3 JCB, 1 टिप्पर आणि 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह हे वाळू अवैधरित्या वाळू भरून उपसा करत असताना आढळून आल्याने त्यांना सर्व यंत्रणासह सर्व वाहनासह आमची टीम त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आली आणि त्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात काम चालू आहे। हा मुद्देमाल जवळपास 1,21,14,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे व याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, गुन्हा दाखल करण्याचं काम करण्यात येत आहे। यामध्ये 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सर, DYSP शिवपूजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशनचे PSI गुरव, PSI सागर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल काजी, सावंत, राजगे, कॉन्स्टेबल नदाब, माळी, पांढरे यांनी ही कारवाई केलेली आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।